तर महिला आरक्षण विधेयकासाठी जनगणना गरजेची याआधीच विरोधकांनी मान्यता न दिल्यानं विधेयक पडलं. मात्र आता विरोधकांनी सहकार्य करावं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर विरोधकांचं खायचं दात वेगळेत आणि दाखवायचं दात वेगळेत असल्याची टीका फडणवीसांनी केली. यावर आदित्य ठाकरेंनी पलटवार केला. सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं. त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही. मग सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात ते संविधान संशोधन होतं. मला वाटतं आजच्या दिवशी तरी स्वातंत्र्याच्या दिवशी खोटं बोलणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कितपत शोभतं हा त्यांनी विचार करावा. 2023 मध्येच महिला आरक्षण बिल हे पास झालेलं आहे आणि आम्ही तर आत्ता पण सांगतोय, आत्ताच पूर्णपणे जसंच्या तसं 2023चं बिल लागू करा, आम्ही तयार आहोत. पण डिलिमिटेशन हे जोडण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यात तुमच्या फायद्यासाठी देशाचं तुम्ही वाट नका लावू.